श्री स्वामी समर्थ. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांती म्हणजेच आपल्या ह्या नवीन वर्षामधील पहिला अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण. या सणाची सगळ्याच स्त्रिया अतिशय उत्साहानं आणि आनंदानं वाट पाहत असतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आणला आहे, ज्यामध्ये मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. यंदाच्या वर्षी नवीन लग्न झालेल्या ज्या तरुणी असतील त्या सर्वांना ही मकर संक्रांत कशा पद्धतीने साजरी करायची असा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. मकर संक्रांतीला आपण काय काय करतो, यंदाच्या मकर संक्रांतीचं वाहन, तारीख, वेळ, शुभमुहूर्त काय असणार आहे, सुगड कशी तयार करायची, सुगड पूजनाची पद्धत काय, सुगड कधी हलवायचं, त्याचं नंतर काय करायचं, आणि यासोबतच मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रांत याचं महत्त्व काय, अशा खूप साऱ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओमधील माहिती ही खूप महत्त्वाची आणि तुमच्या उपयोगाची ठरणार आहे, त्यामुळे न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकून देखील घ्या. यंदाच्या वर्षी मकर संक्रांत ही बुधवारी 14 जानेवारी 2026ला असणार आहे. त्याच्या अगोदरचा एक दिवस ज्याला आपण भोगी असं म्हणतो, तो दिवस म्हणजे 13 जानेवारी. 14 जानेवारीला सूर्य हा धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, ज्यालाच मकर संक्रमण असं म्हटलं जातं. 2026मध्ये सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण हे दुपारी होत असल्यानं पुण्यकाळाचं महत्त्व अधिक आहे. दुपारी 3:13 संक्रांतीचा क्षण असणार आहे, तर पुण्यकाळ हा 3:13 ते सायंकाळी 5:45 असेल. यानंतर महापुण्यकाळ हा दुपारी 3:13 ते दुपारी 4:58 असेल. ज्या काळामध्ये तुम्ही स्नान आणि दान केलं तर ते अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. यंदाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आणखीन एक योगायोग जुळून आला आहे. तो म्हणजे यंदाच्या ह्या वर्षी आपल्याला 14 जानेवारीला षष्ठीला एकादशी देखील असणार आहे. त्यामुळं तुम्ही या दिवशी सूर्य उपासना आणि भगवान विष्णूंची पूजा असा दुर्मिळ योग जो जुळून आला आहे त्याचा लाभ घेऊ शकता. त्यामुळं या दिवशी तुम्ही तिळाचा वापर आणि दान केल्यानं तुमचं पुण्य हे कित्येक पटींनी वाढणार आहे. मकर संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मकर संक्रांत ही यंदाच्या वर्षी कोणत्या वाहनावरती बसून आलेली आहे. तर यंदाची ही मकर संक्रांत जी असणार आहे ती पंचांगानुसार वाघ ह्या वाहनावरती बसून आलेली आहे. तर याचं उपवाहन हे घोडा म्हणजेच अश्व असणार आहे. मकर संक्रांत ही पिवळे वस्त्र घेऊन आलेली आहे, तर त्याच्या हातामध्ये शस्त्र म्हणजे गदा असणार आहे. बसलेल्या अवस्थेमध्ये असलेली ही संक्रांत दक्षिण दिशेकडून आगमन करणार असून ती उत्तर दिशेकडे गमन करणार आहे. असं मानलं जातं की ज्या वर्षी वाहन वाघ असते त्या वर्षी शौर्य आणि पराक्रमामध्ये वाढ होते, परंतु काही प्रमाणामध्ये संघर्ष आणि सामाजिक अस्थिरता जाणवू शकते. मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळं या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं म्हणजेच चण्याची डाळ, हळद, पिवळं कापड यांचं दान करणं शुभ मानलं जाईल. संक्रांत ही दक्षिण दिशेकडून येत असल्यानं दक्षिण भारतासाठी काही विशेष संकेत देखील असू शकतात. संक्रांतीचं स्वरूप ज्या राशींवरून जातं त्यांच्यासाठी काही विशेष नियम असतात. 2026मध्ये मेष, कर्कट, तूळ आणि मकर या राशींच्या व्यक्तींनी संक्रांतीच्या दिवशी विशेष दानधर्म आणि नामस्मरण करणं हे लाभदायक ठरेल. मैत्रिणींनो, संक्रांतीचा हा सण सुरू होतो तो म्हणजे भोगीपासून, ज्या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून आपल्या शरीराला उष्णता मिळावी, आपल्या आरोग्यामध्ये सदृढता यावी म्हणून आपण सगळ्या भाज्यांना एकत्र करून जी भाजी बनवतो त्यालाच भोगीची भाजी असं म्हणतो. आणि यासोबतच खाल्ली जाते ते तीळ टाकून बनवलेली बाजरीची भाकरी. यासोबतच मकर संक्रांतीला आपण आणखी एक गोष्ट करतो ती म्हणजे सुगड पूजन. सुवासिनी मातीच्या सुगडांची पूजा करतात आणि त्यामध्ये नवीन धान्य जसं की हरभरा, ऊस, गाजर, बोरं अशा भरून ते देवापाशी मांडतात. यानंतर काही भागांमध्ये पतंग उडवण्याची देखील मोठी परंपरा आहे. सूर्याच्या कवळ्या उन्हामध्ये वेळ घालवणं हा त्यामागचा आरोग्यदायी असा उद्देश असतो. यासोबतच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं आणि यासोबतच एकमेकींना वाण दिला जातो. आपल्या आजूबाजूला जर काही छोटे बालचम असतील तर त्यांचं देखील या काळामध्ये बोरनान केलं जातं. आता या सर्वांमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुगड पूजन.
ते कसं करावं याची माहिती आता व्हिडिओला पुढं मी तुम्हाला सांगत आहे. या सुगड पूजनासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे त्याची माहिती आपण अगोदर जाणून घेऊया. साधारणपणे यासाठी तुम्हाला 5 सुगड लागतात. काही ठिकाणी 2 सुगड देखील पूजली जातात. तुमच्या इथली काय परंपरा असणार आहे त्यावरती तुम्ही ती सुगड घेऊ शकता. यासोबतच सुगडांना लावण्यासाठी आणि पूजेसाठी हळदी कुंकू, कच्चं सूत म्हणजेच दोरा सुगडाच्या गळ्याला बांधण्यासाठी. ही देखील परंपरा काहीच ठिकाणी आहे. काही ठिकाणी सुगडीच्या गळ्याला दोरा बांधला जात नाही. तर तुमच्याकडे जर असेल तर बांधा, अथवा तुमच्या इथली परंपरा जर अशी नसेल तर तुम्ही फक्त सुगड पूजन केलं तरी देखील चालतं. यासोबतच पूजेसाठी अखंड तांदूळ आणि फुले, अगरबत्ती आणि तीळ. यासोबतच सुगडात भरण्यासाठी वाण म्हणून तुम्हाला ओले हरभरे, ऊसाचे छोटे तुकडे, मध्यम आकाराची बोरे, गाजराचे तुकडे, ओल्या शेंगदाण्याच्या शेंगा किंवा दाणे आणि नवीन गव्हाच्या लोंब्या, तीळ आणि गुळाचं मिश्रण किंवा तिळाचे लाडू अशा सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागेल. यासोबतच तुम्हाला पूजेचं इतर साहित्य म्हणजेच पाट आणि किंवा चौरंग सुगड मांडण्यासाठी, पाटाभोवती रांगोळी, पूजेच्या वेळी लावण्यासाठी दिवा, तिळाचे लाडू, हलवा किंवा गुळाची पोळी अशा पद्धतीनं सगळ्या साहित्याची तयारी करून ठेवायची आहे. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की हे सुगड तयार कसं करायचं. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सुगड स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे आहेत. सुगडांना बाहेरून हळदी कुंकवाची 5 आडवे पट्टे ओढायचे आहेत. प्रत्येक सुगडामध्ये वरील सर्व वाण आपल्याला भरायचं आहे आणि त्यावरती तिळाचा लाडू ठेवायचा आहे. पाटावरती धान्य मांडून त्यावरती आपण ही सुगड ठेवायची आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. बऱ्याच ठिकाणी आपण जे सुगड घेतो त्या सुगडांना आपण देवाच्या पूजेसाठी मंदिरामध्ये जाताना सोबत घेऊन जायचे. त्यापैकी कोणत्याही 2 सुगडांना तुम्ही सोबत नेल्यानंतर ज्या स्त्रिया आपल्याला हळदी कुंकू लावतील त्यांना त्यांच्याकडील सुगड आपल्याकडे घेऊन आपल्याकडील सुगड त्यांना द्यायचे, अशा पद्धतीची देखील परंपरा असते. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला विडे घेण्याची देखील एक परंपरा बऱ्याच ठिकाणी असते, ज्यामध्ये तुम्हाला सीतेचा ववसा, रामाचा ववसा, आला नगरात घ्या पदरात, घेते नार कोणाची आणि आपल्या पतीचे नाव आणि देते नार कोणाची आणि तुमच्या पतीचे नाव, अशा पद्धतीनं तुम्हाला हा उखाणा घेऊन याची परंपरा कायम राखायची असते. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे हळकुंड, खोबरं, बदाम, लवंग आणि तुम्ही एक कशा पद्धतीचा ववसा घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टी विड्याच्या 5-5 पानांच्या जोडीवरती ठेवून तुम्हाला असा विडा घ्यायचा असतो. अशी परंपरा देखील तुमच्या इथं कशा पद्धतीनं चालू आहे त्यावरती तुम्ही घेऊ शकता. संक्रांतीमधील हा एक अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो, कारण की संक्रांत त्याशिवाय पूर्णच होत नाही. त्यामुळं तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्याल त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं विडे घ्यावेच लागतात. आता यानंतरची पुढचा टप्पा म्हणजे ह्या सुगडांचं काय करायचं. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगडांचं विसर्जन किंवा विल्हेवाट लावायची असते. या दिवशी पुजलेली सुगड किमान 1 रात्र देवापाशी किंवा पाटावरच राहू दिली जातात आणि त्यानंतर सुगडामध्ये जे बोर, ऊस, हरभरे, गाजर आणि तिळगुळ भरलेले असतात ते घरातील मुलांनी आणि सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत. पुजलेली सुगडं ही सुवासिनींना वाण म्हणून दिली जातात. जर तुम्ही घरीच पुजली असतील तर त्यातील साहित्य घरामधील किंवा ओळखीच्या सुवासिनींना वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. पूजा झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या सुगडांचा वापर तुम्हाला पुढील पद्धतीनं करता येतो. तुम्ही अनेक घरांमध्ये ही सुगड तुळशीच्या वृंदावनापाशी पाहता. तिथं ते पाणी भरून पक्ष्यांसाठी ठेवता येतात किंवा माती भरून लहान रोपं त्यामध्ये तुम्ही लावून वापरू शकता. जर तुम्हाला ती घरामध्ये ठेवायची नसतील तर वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन देखील तुम्ही करू शकता. आणि जर वाहतं पाणी उपलब्ध नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी ती व्यवस्थित ठेवा. पण कुठल्याही प्रकारे ती तुमच्या कचऱ्यामध्ये अजिबातही टाकू नका. ही सुगड मातीची असल्यानं ती पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे तुम्ही ती स्वच्छ धुवून पुढच्या वर्षी पूजेसाठी देखील वापरू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये लहान पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तुमच्या बाल्कनीमध्ये देखील ठेवू शकता. बऱ्याच ठिकाणी ही सुगड रथसप्तमीपर्यंत किंवा महिनाभर देवापाशी ठेवली जातात किंवा काही सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात आणि मगच त्याची विल्हेवाट लावली जाते. मग अशी परंपरा तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं कशी आहे त्यानुसार तुम्हाला या सुगडांची विल्हेवाट करायची आहे. मात्र हे करत असताना तुम्ही ती कुठल्याही प्रकारे फोडून टाकायची नाहीत अथवा कचऱ्यामध्ये देखील टाकायची नाहीत, ही गोष्ट महत्त्वाची. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. हा दिवस शुभकार्यासाठी जरी वर्ज्य असला तरी सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनामधून तो उत्साहात साजरा केला जातो.
संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालतात. अनेक स्त्रिया किंक्रातीच्या दिवसापासूनच हळदी कुंकवाला सुरुवात करतात. काही घरांमध्ये संक्रांतीला पुजलेली सुगडं किंक्रातीच्या दिवशी हलवली जातात किंवा दान केली जातात. यासोबतच संक्रांतीप्रमाणेच या दिवशीही गुळाची पोळी, खिचडी किंवा तीळ लावलेली भाकरी खाल्ली जाते. सुवासिनी एकमेकींना वाण देऊन सौभाग्याचे लेणं जपतात आणि यासोबतच तुमच्या घरामधील जे बाल कलाकार किंवा बालचमू असतात त्यांना बोरनान देखील याच दिवशी घातलं जातं. त्यामुळे किंक्रांत हा दिवस जरी शुभ मानला जात नसला तरी देखील वाईटावर विजयाचं प्रतीक म्हणून किंक्रांत साजरी केली जाते. बाकी कोणत्याही गोष्टी तुम्ही या दिवशी केल्या तरी चालतात. फक्त या दिवशी मोठी शुभ कार्य जी असतात ती तुम्ही टाळायची आहेत. अन्यथा हा दिवसही बाकी दिवसांसारखाच शुभ असतो. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मकर संक्रांतीबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती जरी हवी असेल तर तुम्ही ती देखील मला कमेंटमध्ये विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा झाला ते मला सांगा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. नमस्कार.